लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची रणधुमाळी सुरू आहे। अक्कलकोटमध्ये न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली आहे स्वामी समर्थांच्या दारी। मतदानासोबतच भक्त भाविकांसोबतच या सगळ्या नागरिकांचा काय नेमकं कौल आहे। खरं तर राज्यभरात स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या भागातून लोक येत असतात। 2 टप्पे पार पडले, तिसरा टप्पा सुरू आहे। आज गुरुवार आहे, एक मोठी गर्दी आहे आणि या गर्दीमध्येच महाराष्ट्राचा देशासोबतच महाराष्ट्राचा नेमकं कौल कोणाला आपल्यासोबत काय नागरिक काय नाव तुमचं? आकाश इंगळे. कोणता मतदारसंघ कुठून आले काय? जयसिंगपूर आलोय. मतदारसंघ हातकणंगले म्हणजे कोण कोण उमेदवार आहेत तिकडे? राज शेट्टी, धैर्यशील माने आणि सत्यजित आबा सरोडकर. ओके, बरं काय म्हणतात धैर्यशील माने? काय वातावरण काय तिथं? वातावरण शक्यतो सरोडकरांचं वातावरण आहे तिथं बरं आणि लीड नाही ती सरोडकर. पण राजू शेट्टी एवढं चर्चा होते, एवढा मोठा अर्ज केला, धैर्यशील माने चर्चा आहे, माहिती काय वातावरण? माहितीच काय वातावरण नाही. कसं तर लोक पक्ष फोडल्यात वगैरे सगळं झालंय, लोकांची नाराजी आहे बरोबर. त्यामुळे जरा लोकांनी जरा ठाकरे गटाला कौल दिला जरा. पण डायरेक्ट दोघं बाजूला सरकून हेच मध्ये आलं. हो, हेच मध्ये आले. जास्त जनतेचा कौल सरोडकरच्या बाजूने. सरोडच्या बाजूने सभा फिवा केली काय एखादी? अजून नाही, म्हणजे गावागावात तर सरोडकरचं वातावरण झालंय. काही इथले स्थानिक नागरिक होते आपल्यासोबत. तुमचं कोणतं गाव, कुठला मतदारसंघ काय? सोलापूर. ओके, बरं आम्ही सोलापूर जिल्ह्यातच आहे. काल योगीची सभा झाली, त्याच्या 2 दिवसाआधी आपल्या मोदीची सभा झाली. काय कसं बघताय वातावरण? एक नंबर. राम सतपुर साहेब येणार म्हणजे येणार. बरं, पण एवढी गरमी आहे, एवढं राजकारण तापले, प्रणिती आणि राम काय म्हणजे मुद्दे कुठले धरून चालले आहेत सोलापूरमध्ये? मुद्दे सगळे चांगलेच आहेत. मुद्दे त्यांचं काय असं नाही नसलेला विषयच नाहीये. मोदींना बघून आम्ही मतदान करणार, बाकी काहीच बघणार नाही. देश हितासाठी आम्ही मतदान करणार. तुम्हाला बोलताना मी थांबलो थोडंसं, कारण आधी ते बोलत होते म्हणून फक्त. पण काय नेमकं मुद्दे असू शकतात मतदानात की ज्या पद्धतीने वातावरण आहे सगळं? राम सातपुते, मोदीला बघूनच मतदान आहे यावेळेस. रामला बघून नाही? नाही, मोदी. काय आजूबाजूला काय काय झालंय? म्हणजे आता अक्कलकोटचा सुद्धा विषय तुम्ही दर्शनाला आलात, तिथला देखील एक प्रस्ताव येतोय, मंदिर विकासात होते, ते सगळे मुद्दे आवडतात. हा, आता बीजेपीच्या काळातच हे सगळे गोष्टी व्हायला लागलेत. आता पंढरपूर म्हणा, अक्कलकोट म्हणा, तुळजापूर म्हणा, हे आणि देशात बघायला गेलं तर अयोध्येचं म्हणा, बाकी सगळे गोष्टी आपण मोठमोठ्या गोष्टी व्हायला लागलेत. जे तीर्थक्षेत्र व्हायला लागलेत ते सगळे बीजेपीच्या काळातच झालेत. काँग्रेसच्या काळात आतापर्यंत काही पण झालं नाही. तीर्थक्षेत्राचा मुद्दा खूप चांगला काढला. अजून एक सोबत तुम्ही दोघं आहेत काय? हो हो, माझा भाऊच आहे. बरं, काय तिथलं वातावरण काय म्हणते? ते म्हणते पटतंय का? हो, हातकणंगले ऑब्व्हियसली पटतंय मला. कारण आता लोकांचा महागाई, बेरोजगारी, गॅसचे दर, तरुण म्हणजे प्रचंड असंतोष, या सर्व गोष्टी पाहिला असेल तर मोदी साहेबांचं काही वातावरण नाही. मोदी साहेबांचं वातावरण नाही म्हणतात, काही जण म्हणतात वातावरण नाही. तीर्थक्षेत्रात आपण आलोय. मी थोडंसं विनंती करेन या साईडला. एक स्थानिक तुम्ही दुकानदार आहेत ना इथं? बरं, एकच मिनिट, तुमच्याकडे आधी येतो. आता अक्कलकोट विकासाचा प्रस्ताव गेलाय, पैसे दणकून येणारे, सगळा विकास होते. आवडलंय का सगळं? हो, सर्व आवडलेलं आहे. काय काय होणार आहे तसं एवढं मला माहिती देऊ शकत. पण जे काय होणार ते चांगले. तुमचं काय म्हणणं आहे? हे मतदानाबद्दल काय, कुणाचं वार आहे काय? सध्या महाविकास आघाडीचं वार आहे इथलं. महाविकास आघाडीचं वार आहे. सोलापूर. काही मुंबई पुण्याचे नागरिक देखील आपल्या सोबत आलेले आहेत. ताईंकडे आपण जातोय. आवर्जून दर्शनाला आलात, गुरुवार आहे आज, आणि दिवसभर बघितलं तर एवढे लांबून लोक येतात. काय वाटतं एकंदरीत? म्हणजे दर्शनाला तुम्ही आलात, पण वातावरण जर बघितलं राज्यातलं, काय परिस्थिती वाटते? काय म्हणतात? राजकारणाबद्दल नको आपण. राजकारण लोक, हरकत नाही. कुठून आले तुम्ही? अकलूज. बरं, माढा, अकलूज, आजूबाजूला सगळं एवढं कधी गरमागरमी बघितली होती का मोहिते पाटील? कसं काय वातावरण तिथं? धैर्यशील मोहिते पाटील. एवढं कशामुळे तापलं असेल बरं? काय नेमकं झालं तिथं असं? एवढं राजकारण कसं काय तापलं तिकडं? म्हणजे चांगलं तर खासदार होता, हे होता, पाणी आलं नाही तर तरी नको येतो देवेंद्र फडणवीस, त्याच्यामुळे तापलं. तुमचं काय म्हणणं? पुण्यावरून आलो मी. सर्व लोकांना आवाहन करतो की सगळ्यांनी एकजुटीने मतदान करावं. कारण लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे. कारण भारताचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, ते संविधान वाचवण्यासाठी मतदान करणं हे मानव हक्क आहे आणि ते हक्क आपण बजावला पाहिजे. हे स्वामीचरणी प्रार्थना करून लोकांना आवाहन करीत आहे. तुम्ही पुण्याहून आलात, या साईडला पुण्याहून आलात तुम्ही. पुण्यातलं वातावरण काय? मुरली अण्णा आणि दंगेकर. तुमचं मतदान कुठे नेमकं? कारण मी सर्वसामान्य नागरिक आहे. हा मतदानाचा अधिकार हा गोपनीय असतो, त्यामुळे मी वादळमध्ये. वातावरण काय तुम्ही म्हणता गोपनीय ठेवा, वातावरण काय? वातावरण आहे, परंतु ते सांगणं योग्य नाहीये. सांगणं योग्य नाहीये. अजून काय? कुठून आलात मावशी तुम्ही? पुण्यावरून. बरं, दर्शनासाठी पुण्याहून आलात. पुण्यात आता मतदान आहे, आता आलं जवळ मतदान.
काय वाटतं कशामुळे मतदान कराल तुम्ही? कुणाला कराल नका सांगू, पण काय झाले का पुण्यात विकास काय सगळं विकास पण चालूच आहे. विकास चालू आहे? मुरली मोहोळ आमदार आपलं महापौर होते, संपर्कातला माणूस आहे का? आणि दंगेकर मुरली मोहोळ कोणता चांगला आहे त्यातली त्यात? तसंच मी स्पष्ट काहीच बोलू शकतो. स्पष्ट नाही बोलू शकत, मावशी बोलत नाहीयेत, पण वातावरण चांगले म्हणतात. अजून काही नागरिक आहेत आपले, आपण प्रयत्न करूयात. काही लोकांना बोलायचं नाहीये, काही लोकांना म्हणजे स्पष्ट सांगायचं नाहीये, पण अजून बघितली गर्दी जोरदार आहे. आज गुरुवार आहे आणि स्वामींच्या दर्शनाला राज्यभरातून अनेक लोक, अनेक नागरिक जे आहेत ते येत असतात. काही स्थानिक नागरिकांशी देखील आपण बोलूयात. तुमचं दुकान आहे का हे? बरं, तुमचा पेहराव आणि ते सगळं खूप व्यवस्थित दिसतंय. मला एक सांगा, आता वातावरण हे ह्याच्यामध्ये सोलापूरमध्ये येतं, मंदिर विकासाचा प्रस्ताव आलाय आणि जवळपास हे झाले. काय वाटतं विकासाच्या बाबतीत, ह्याच्या बाबतीत खास करून इथल्या? होईल की सचिन दादा आमदार असतील तर होईल. कल्याण शेट्टी. सचिन दादा बरं, काय काय आलं इथं विकासाच्या बाबतीत अजून? तसे बघते अजून तर निध्या सगळ्या मंजूर झालेल्या आहेत, होईल हळूहळू. पण होईल म्हणजे इथल्या लोकसभेचं काय? अजून मतदानाला आता किती 4 दिवस राहिले. लोकसभेचं काय वातावरण वाटते? काय दोन्हीकडे पण 50-50% चालू आहे. अक्कलकोट 50-50% चालू आहे. तुमचं काय वैयक्तिक मत आहे? कशावर दिलं पाहिजे मतदान? काय चांगलं झालं म्हणून दिलं पाहिजे? विकास कामावरती दिलं पाहिजे. कामावरती जो काम करणारा माणूस आहे त्याला मतदान निवडून दिलं पाहिजे. बरोबर. प्रणिती चांगली का राम चांगला? त्यातली त्यात राम सातपुते. राम सातपुते चांगलं का? आता सचिन दादामुळे हा विकास कामं होतात ते. आतापर्यंत भरपूर म्हणजे रस्ते जोडले गेलेले आहेत आम्हाला. इकडून या. आम्हाला भरपूर रस्ते अक्कलकोटला जोडले गेलेले आहेत. परत चेन्नई सुरत मार्ग आहे आमच्या इकडे, बरोबर. तो पण मंजूर झालेला आहे केंद्रातून. आणि आम्ही नितीन गडकरी साहेबांचे पण धन्यवाद मानतो. रस्त्यांमुळे हो. गडकरी साहेब धन्यवाद. मामा अलीकडे या. एवढं तिथून रोखण्यापेक्षा इकडे अलीकडे या. तुम्ही अलीकडे या. पहिला अलीकडे इथूनच या आधी तुम्ही. मामा इथून असं आजू बघत होते. बाय तुझं काय मतदान झालं का? आलं तुझं? अजून आलं नाही मतदान? अजून मतदान आलेलं नाही. काही महिला आपल्या सोबत आहेत. कुठल्या गावच्या मावशी? आम्ही प्रॉपर्टी सातारा आहे, पण सोलापूर सातारा. मग उदयनराजे दरवाजा. तिकडे काय वातावरण आहे सध्या? काय म्हणजे मतदान अजून झालं नाही, आता आलंच जवळ. कसं कसं चाललंय तिथं? चाललंय आता उदयन महाराज तुम्ही चाललंय आता. उदयन महाराज चाललंय. बरं, उदयन महाराज खरं सगळ्यांना भेटतात, बोलतात, चांगलंय सगळं वातावरण. उदयन महाराज यायला पाहिजे असं आहे आमची इच्छा. तुमची इच्छा. बरोबर. तुम्ही सगळ्या सोबतच का? बरं, गुरुवार आहे, आज दर्शनाला आलाय, पण राज्यात लोकसभा निवडणूक सुद्धा सुरू आहे. एक मतदार म्हणून कुठल्या मुद्द्यावर आणि कुठल्या ह्याच्यावर तुम्ही स्वतः कसं बघता मतदानासाठी? करावं लागेल. पण म्हणजे काय मुद्दे घ्याल तुम्ही? कुठलं रस्ते झाले पाहिजेत, शाळा झाल्या पाहिजेत, काय सगळ्या सोयी पाहिजे आम्हाला. सगळ्या सोयी सगळ्या सोयी पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत असेल काही? शिक्षणाच्या बाबतीत पण पाहिजे सगळ्या सोयी. मावशी तुम्ही सोबतच आहेत सगळे? हो सोबत. तुमचं गाव कोणतं? अकलूज. मोहिते पाटील. बरं, अकलूज म्हणलं की मोहिते पाटील, दुसरा विषयच नाही. बरं, आता एवढं तिथं तानातानी चालली आहे, कधी वाटलं नव्हतं. पहिला खासदार आता त्याच्या विरोधात तेच उभा राहिलेत. कसं काय वातावरण? काय एवढं काय बिघडले आता? त्यांनी सगळी पार्टी बदलायला लागली ती ना, सगळं चोरून यायला लागली. राष्ट्रवादी, ठाकरे गट सगळं अवघड झाले जरा. त्यापेक्षा मोदीनं जरा लय अवघड केले. सगळं ही पण केले ना त्यांनी. सगळं महागाई पण वाढवली. आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यात पण पाणी नाही ना, जरा पाणी. पण रणजित पाटलांनी तिकडे पाणी आणलं, तुमचा फायदा नाही झाला का त्या पट्ट्यात? तिकडे नाही फायदा झाला. तिकडे नाही झाला. बरं, काय वाटतंय, मोहिते पाटील का निंबाळकर? मोहिते पाटील. तुमचं मत मोहिते पाटील म्हणजे याच्या विचारानं. मामा कोणत्या गावचं? कोणत्या गावचं? लातूर. मतदान कधी आहे? आले की आता? तुम्ही तिकडे राहत नाहीत. बरं, लातूर. मामाचं मतदान दुसरीकडे आहे, पण भरपूर लोक आहेत. एक स्थानिक काही नागरिक देखील आहेत. आपण प्रयत्न करूयात त्यांच्या देखील बोलण्याचा. आपण सध्याची परिस्थिती बघितली तर मोठ्या संख्येनं काही स्थानिक दुकानदार आहेत. मामा तुम्हीच होते तिथं, बघून आलो तुम्ही तुम्हाला. हा बरं, मला एक सांगा, तिथं आता विकास आराखड्याचा विषय चाललाय, लवकरात लवकर व्हायला पाहिजे इथलं स्वामींचं. आता सगळं काय काय व्हायला पाहिजे? तुम्हाला काय काय वाटतं? तुम्ही सांगा. काय इथलं सर्व रस्ते दुरुस्ती हे सर्व आणि पाण्याची व्यवस्था लोकांची सर्व सोय व्हायला पाहिजे. पहिल्यापेक्षा आता कसं वाराणसीला झालं, आपलं काय महाकालला झालं, मोठे मोठे मंदिरं झाले. स्वामींचं असं एकदम सगळं वाढून गेलं तर लोक वाढतील इकडं. ह्या सगळं वाढतात ना. हो, सर्व सोय केल्यानंतर चांगलं हे झाल्यानंतर चांगलं सोय हे झाल्यानंतर भक्तांचं हे होतं. बरोबर. हो, इकडे तू मग बोलायला तुम्ही तिकडेच बोलतात फक्त. हा बरं, तुम्ही मतदान कुठे तुमचं? सोलापूर जिल्ह्यात आहे? सोलापूर जिल्ह्यात आहे. हा बरं, आता जे काय प्रचार सुरू आहे, हे सुरू आहे, ते सुरू आहे,
काय वातावरण, काय म्हणता नुसतं? मला कुणाला करणार काही सांगायचं नाही मला, फक्त काय वाटते कुठल्या मुद्द्यावर करणार? रामभाऊ सातपुते रामभाऊ सातपुते. सचिन कल्याण शेट्टी कसं काम करतात? चांगले आहेत. चांगले. त्यांच्या इथून लीड मिळणार म्हणजे राम सातपुते. हो मिळणार. लीड मिळणार. बरीच लोक लाजतायत, बोलायचं बरंच असतं पण लाजतायत. पण अजून ऐका, आपण अत्तरवाल्या काकांकडे जाऊयात. काय हे स्वामींचं आवडतं अत्तर असं लिहिलंय, काय मला सांगा जरा, या जरा पुढे. हे ना अत्तर आहे स्वामीचं पूजेसाठी ते हे ना अत्तर वापरतात. किती वर्ष झालं तुम्ही हे करताय सगळं? आम्ही 1988 पासून बरं. इथं आमचं घर आहे. आम्ही आमच्या आजोबांनी स्वामी महाराजांना पाहिलेत बाळजोबांनी पाहिलं. बरं. स्वामींच्या सेवेचा वारसा खूप मोठा आहे म्हणजे तुमचा, आणि म्हणजे तुमच्या पिढीपासून हे सगळं चालत आले. आता स्वामींच्या विकासाचा किंवा मंदिराच्या विकासाचे मुद्दे सुरू आहेत. काय वाटते सगळ्या मंदिरांसोबत विकास जो होतोय, हे राजकारण म्हणून कसं बघतात? चांगला फायदा होईल तुम्हाला सगळा? फायदा होईल कसं चांगलं आहे ना, परंतु व्यावसायिक लोकांना काहीतरी सोय केलं पाहिजे ना. हे खाजगी आहे, हे जर केलं तर म्हणजे एवढ्या लोकांचं नुकसान होणार आहे ना. हो, बरोबर बरोबर आहे. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की आता इथल्या जागा जर बदलल्या तर ते दिलं पाहिजे सगळीकडे, म्हणजे स्वतः तुम्हाला राहायला किंवा दुकान व्यवसाय करायला सगळं. व्यवसाय करण्यासाठी आम्हाला जागा दिली, पर्याय जागा दिली पाहिजे. पण त्या संदर्भात काही व्यापाऱ्यांशी गप्पा म्हणजे बोलणं झालंय, मिटिंग झालं? नाही, तसं का नगरपालिकेने अजून बोलवलं नाही, काय नाही. ते बोललो तेव्हा तो मुद्दा येईल तेव्हा आम्ही सांगण्यात येईल. पण विश्वासात घेऊन करतील वाटतंय ना? काय सांग, पंढरपूर सारखं केलं तर काय करता, बरोबर. दडपशाही केलं तर काय गप्प बसावं. ही भीती देखील आहे की विचारात घेऊन एकत्र केलं तर राहीलच, मात्र पंढरपूर प्रमाणेच अजून काही नागरिक आहेत आपल्यासोबत, काही तरुण आहेत, भाविक देखील आहेत. सगळ्या जर हे बघितलं तर कुठल्या गावचं मामा? नळदूर. म्हणजे तुम्हाला उस्मानाबाद आला, धाराशिव आला. हा, बरं. परवा सभा झाली मोदीची जोरदार धाराशिवला. काय वातावरण नळदुरात? काय वातावरण आहे? हाय बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी. कुणाचं बऱ्यापैकी? हाय मोदी साहेबाचं आहे. मोदी साहेब बऱ्यापैकी. नळदुर्गला खंडोबा मंदिर लय मोठे आहे आणि जत्रा फित्रा होते. किल्ला वगैरे आहे. किल्ला वगैरे आहे. किल्ला फेमस आहे. काय केलंय का तिथं? काय चांगलं त्यासाठी करायचंय का? हा करायचं आहे ना. गार्डन आणि झालेलं चांगली व्यवस्था वगैरे, काम वगैरे चांगलं झालेलं आहे. बरं. तुळजापूर आहे, नळदुर्ग आहे, भाविक मोठ्या संख्येने. तसं तुम्ही आज स्वामींच्या दर्शनाला आलात, रस्ते कसे झालेत आजूबाजूला सगळं? काय रस्ते नाही व्यवस्थित, रस्ते नाही अजून नाही रस्ते. रस्ते रस्ते व्हायला पाहिजे. हो. कुणाकुणा अपेक्षा आहे रस्ते करतील असं? आता बघू, मोदी सरकारकडून अपेक्षा आहे. मोदी सरकारकडून अपेक्षा आहे. बरीच लोक, बरीच तरुण मंडळी आपल्या सोबत आहेत, पण अनेकांना हा विषय असा आहे की ज्या पद्धतीनं आपण हा सगळा हे करतोय, आता स्वामींच्या आरतीची आणि प्रसादाची वेळ झालेली आहे, त्यामुळं अनेक जणांना आत तिथं जायचं होतं. मात्र स्वामींच्या दारी राज्यभरातला, फक्त आजूबाजूचाच नाही तर राज्यभरातला, पुणे, सोलापूर, मुंबई, हा सगळा स्वामींना मानणारा एक मोठा वर्ग या ठिकाणी येत असतो. राज्यभरातलं एकंदरीत वातावरण बघितलं, आजूबाजूच्या मतदारांचं वातावरण बघितलं तर प्रत्येकानं आपापला कौल सांगितलाय. गुरुवारच्या निमित्तानं स्वामी भक्तांच्या गर्दीसोबतच लोकसभेच्या उत्सवासाठी देखील संपूर्ण महाराष्ट्र तयार आहे असंच म्हणावं लागेल. राहुल जोरी, न्यूज 18 लोकमत, अक्कलकोट. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची रणधुमाळी सुरू आहे. अक्कलकोटमध्ये न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली आहे स्वामी समर्थांच्या दारी. मतदानासोबतच भक्त भाविकांसोबतच या सगळ्या नागरिकांचा